नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. आम्हाला मदत नको, न्याय हवा. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या अवल्यामधील अवैध धंद्यांवरून छगन भुजबळ आक्रमक. तालुक्यामध्ये शांतता राहिली पाहिजे. SP विक्रम देशमाने यांच्यासमोर भुजबळांकडून पोलीस अधिकाऱ्यांची कान उघाडणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये रेशनच्या तांदळाच्या काळा बाजाराचा पर्दाफाश. पोलिसांनी करोडीमध्ये गोडाऊनमधून माल जप्त केला. समरजित घाटगे यांनी कागलमधील शासकीय जमिनी बळकावल्या. मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप. तर शासकीय जमिनी बळकावताना लाज कशी वाटली नाही, जमिनी परत करा अन्यथा जनआंदोलन उभारू, मुश्रीफ यांचा इशारा. किसान क्रेडिट कार्डच्या मर्यादेमध्ये वाढ. किसान कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर. सरकार 7 कोटी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देणार. अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांची घोषणा. देशातील 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना. 1.7 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होणार. तर नाफेड NCCF कडून डाळींची खरेदी केली जाणार. अर्थसंकल्पातून घोषणा. अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरासह 5 लाखांपर्यंत कर्ज मिळणार. तर पूर्व भारतामध्ये युरिया प्लांट सुरू करण्याची योजना. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. मत्स्यपालनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी योजना. डेअरी आणि फिशरीजसाठी 5 लाखांपर्यंत कर्ज देणार. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच. बहुतांशी घोषणा या उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांना लाभ देणाऱ्या. शेतकरी नेते अजित नवले यांची प्रतिक्रिया. कृषी क्षेत्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प. खतांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये कोणताही निर्णय नाही. शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका. पश्चिम विदर्भामधील अद्याप कापसाला दरवाढ नाही. CCI आणि खासगी बाजारामध्ये कापसाचा दर सारखाच. कापसाची हमीभावानं खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मोबाईलचे पार्ट, इलेक्ट्रिक वाहनं, टीव्हीचे पार्ट, चामड्याच्या वस्तू आणि कॅन्सर संबंधित 36 औषधं आता स्वस्त होणार. तर भारतामध्ये तयार होणारी कपडे स्वस्त होणार. अर्थसंकल्पातून मोठी घोषणा. प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सर सेंटर उघडलं जाणार. तसंच जिल्हा रुग्णालयामध्ये डे केअर सेंटर देखील सुरू केलं जाणार. अर्थमंत्र्यांची माहिती. कृषी क्षेत्रासंदर्भात अर्थसंकल्प ऐकायला चांगला वाटतो, मात्र प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी होत नाही. केंद्रीय अर्थसंकल्पावर सोलापूरमधील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. जालन्यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटू न दिल्यानं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोलिसांची कार्यकर्त्याला धक्काबुक्की. अमरावतीमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप. सूरज मिश्रा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलिसांनी कारवाई केली नाही, त्यामुळे नागरिक आक्रमक. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार. जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर वेवजी इथं अंत्यसंस्कार पार पडले. अशोक धोडींचं अपहरण करून हत्या प्रकरणामध्ये अविनाश धोडीला तात्काळ अटक करण्याची धोडी कुटुंबियांची मागणी. तर अविनाश धोडी दारू माफिया, त्याची दहशत असल्यानं आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कुटुंबीय आक्रमक. यवतमाळमधील अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांच्या वेळेमध्ये आजपासून बदल. शाळा आता सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार. आदिवासी विकास मंत्री यांच्याकडून वेळापत्रकात बदल. वनमजूर राजेंद्र साळुंखे यांच्या मृत्यूचं प्रकरण. नातेवाईकांसह सामाजिक संघटनांकडून जयखेडा इथं रास्ता रोको. मृत्यू प्रकरणी संबंधितांना अटक करण्याची मागणी. बीडच्या प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये दर शनिवारी जनता दरबार. नागरिकांच्या सर्वच तक्रारींची दखल घेण्यात येणार. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा नाविन्यपूर्ण संकल्प. सातारा जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस. कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न. बोगस अर्ज कृषी विभागाकडून रद्द. जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक. जलजीवन मिशनचे काम रखडल्यानं साडी नेसून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन. पिंपरी चिंचवडमधील 6 वर्षाच्या चिमुरड्याची GBSवर मात. 14 दिवसांच्या उपचारानंतर चिमुरडा आता ठणठणीत बरा. मंत्री गुलाबराव पाटलांची जळगावातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला भेट. GBS आजाराची लागण झालेल्या रुग्णांची पालकमंत्री यांच्याकडून विचारपूस.
जीबीएस व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक पालिका प्रशासन आता अलर्टवर. महानगरपालिका रुग्णालयांमध्ये विशेष कक्षाची स्थापना. पाणी उकळून पिण्याचा आणि मांसाहार टाळण्याचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून श्री गणेश जयंतीनिमित्त पाटणमधील दौलतनगर मरळीतील मंदिरामध्ये विधिवत पूजन. मंगलमय वातावरणामध्ये गणेश जन्मोत्सव सोहळा संपन्न. साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या पत्नी दमयंती राजे यांच्या हस्ते नक्षत्र 2025 महोत्सवाचं उद्घाटन. महोत्सवामधील विविध स्टॉलला भेट देत दमयंती राजे यांनी माहितीही जाणून घेतली. पुण्याच्या भोरमधील नरसापूरमध्ये श्री क्षेत्र बनेश्वर महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न. विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन. भाविकांची मोठी उपस्थिती. पुण्यामध्ये कालपासून सुरू झालेल्या सुसंवाद स्वास्थ्य मंत्र अंतर्गातील आयुर्वेद महोत्सवाचा शेवटचा दिवस. एरंडवणे इथल्या शुभारंभ लॉन्समध्ये तज्ज्ञ वैज्ञानिकांकडून मोफत नाडी परीक्षण तसंच स्वास्थ्य तपासणी. राजगडचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक. गाव रस्ते सुधारणेसह विकासावर चर्चा होणार. बुलढाणा जिल्ह्यामधील शेगाव तालुक्यामधील बोंडगाव गावामध्ये केस गळतीचे एकूण 30 रुग्ण. या रुग्णांचं मनोबल उंचावण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतःचं मुंडन करत पुढाकार घेतला. आरोग्य विभागाच्या विविध शाखांकडून औषधोपचार सुरू. ऐतिहासिक वाघनखांचा राजधानी साताऱ्यामधील मुक्काम संपला. ही वाघनखं आता नागपुरात ठेवली जाणार. तर लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखं भारतामध्ये आणण्यात आली आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नानंतर मुक्ताईनगर बस आगाराला 10 नव्या बसेस मिळाल्या. चंद्रकांत पाटलांनी स्वतः बस चालवत लोकार्पण केलं. नव्या बस मिळाल्यानं प्रवाशांमध्ये देखील आनंद. नंदुरबार जिल्ह्यामधील दुर्गम भागामध्ये सुरू असलेल्या रस्त्याचं काम रामभजोरे. निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी. तर ठेकेदार आणि इंजिनियर पार्टनरशिप करून काम करत असल्याचा आमशा पाडवी यांचा आरोप. शहापूरच्या अंदाड गावामधील जनजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम निकृष्ट दर्जाचं. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं कामाचा दर्जा खालावला. नागरिकांचा आरोप. वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं रोजगार मेळाव्याचं आयोजन. 10,000 युवक युवती मेळाव्यासाठी हजर. दुपारपर्यंत 250 उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध. चंद्रपूरमध्ये आजपासून जिल्हा ग्रंथोत्सवाचा प्रारंभ. ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा सहभाग. परभणीमध्ये महामार्ग पोलिसांकडून पथनाट्याच्या माध्यमातून हेल्मेट जनजागृती. रेल्वे स्थानक आणि बस स्थानक परिसरामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून संदेश. गोंदियामध्ये सायकलिंग संडे ग्रुपकडून एक दिन सायकल के नाम हा उपक्रम. उद्या गोंदिया ते डोंगरगड सायकल वारीचं आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांसह तरुणाई देखील सहभागी होणार. पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार. पुण्याच्या खेडमध्ये शेतकऱ्यांचं फार्मर आयडी काढण्याचं काम सुरू. तालुक्यामध्ये 3,800 फार्मर आयडी नोंदणी. तहसीलदार ज्योती देवरे यांची माहिती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आरोग्य केंद्रावर अचानक भेट. अमिषा मित्तल यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दणका. बुलढाण्यामध्ये हजारो रुपये घेऊन बनावट जात प्रमाणपत्रांचं वाटप. त्याचबरोबर उत्पन्नाच्या दाखल्यांचं देखील वाटप. खामगाव तहसील कार्यालयामध्ये प्रकार. बोगस शासकीय प्रमाणपत्र वाटप करणारं रॅकेट सक्रिय. त्यामुळे प्रशासनाची बघ्याची भूमिका. हप्ता न मिळाल्यानं नांदेडच्या माहूर शहरामधील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामं रखडली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घरकुल लाभार्थी कर्जबाजारी. अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून काम पूर्ण केले आहे. माघ प्रतिपदेनिमित्त जळगावच्या खानापूर परिसरामधील कानिफनाथ यात्रोत्सवाला सुरुवात. सुमारे 10 ते 12,000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. डोंबिवलीच्या रिजन्सी अनंतम संकुलामधील गावडे कुटुंबाकडून माघी गणेश जयंती साजरी. गावडे कुटुंबियांकडून गणेशाची मनोभावे पूजा अर्चा. जळगावच्या रावेरमध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यांमध्ये 29 रॅक भरण्यात आले. केळी वाहतुकीमधून रावेर रेल्वे विभागाला मिळाले 3,45 लाखांचं उत्पन्न. मागील वर्षी 4.25 कोटींचं उत्पन्न मिळालं होतं. नवी मुंबईमधील एपीएमसी बाजारामध्ये खरबूज दाखल. मात्र 7 ते 12 रुपयांनी फळाला कमी दर मिळत असल्याचं चित्र. सध्या बाजारामध्ये खरबुजाला 35 रुपयांचा दर. नवी मुंबईच्या बेलापूर कोर्टामध्ये सुकून प्रकल्प सेंटरचं उद्घाटन. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रकल्पाचं उद्घाटन. नवी मुंबईतील खारघर परिसरामध्ये चोरीच्या घटना वाढल्या. नागरिकांचे मोबाईल हिसकावून चोरटे पळाले. चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल.